तर नमस्कार मित्रांनो, तुमचा आमचा सर्वांचा मी ओंकार पुन्हा घेऊन आलोय नवीन ब्लॉग. तर मित्रांनो, आता मी आलोय ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आणि आता आपण इथं गाडी मागं पार्क केल्या. आता पुढे आपण ज्योतिबाच्या डोंगरावर जायचं आहे. बघूया किती गर्दी आहे आणि खूप महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकातून लोक इथे येतात. खूप जणांचं दैवत, कुलदैवत हे ज्योतिबा आहे. आता तीच यात्रा आपण या पूर्ण या व्हिडिओवर बघायची आहे. शेवटपर्यंत राहा. मित्रांनो, समोर बघा नुसतं गाड्यांच्या गर्द्या बघा. भरपूर गाड्या आल्या आणि अजून पण भाविक यायला लागल्यात. तर आपण इथनं वरती डोंगरावर जायचं आहे. तर मित्रांनो, आता एमआयच्या आपण पायथ्याला आहे आणि इथं समोर आता एसट्या थांबलेले असतात. ते इथनं आपल्याला वरती पोहोचतात आणि इथं ह्याच्या पुढे आपल्याला टू व्हीलर घेऊन जाता येत नाही, कारण इथं असं पोलीस बंदोबस्त असतोय आणि गाड्या तिकडं पार्क तेन करायच्या. आणि इथनं लोक एकतर चालत जातात किंवा एस टीतनं एमआयच्या डोंगरापर्यंत आपल्याला जाता येते. मी काय आता गाडी घेत बसलो नाही, कारण इथं बघा केवढी गर्दी झाल्या गाडीला. एसट्या निघून झाल्यात म्हणून गप मला आता आपण चालत जाऊया एमआयपर्यंत. आणि तिथं गेलो तुम्हाला दाखवतो काय काय विषय झाला. तर मित्रांनो, आता की नाही सगळं डोंगर चढून आलोय. समोर आता आवाज सुरूच झाला आहे. ज्योतिबाची आता यात्रा सुरू असं म्हणजे सासंगाटी झाल्यावर. मित्रांनो, समोरच्या गाड्या दिसायला बघा केवढ्या गाड्या आहेत आणि त्या सासंगाट्या दर्शन घेऊन खाली थांबल्यात. म्हणजे एवढी सगळे भाविक इथे आल्यात आणि सगळं दर्शन बिर्शन घेऊन एवढी गर्दी आहे. गाड्याला जागा पण आहेत आणि अजून पण लोक आल्यात. आता आपण एमआयच्या मंदिरापाशी जाणार आहे. चला. तर मित्रांनो, मी आता ज्योतिबा डोंगर चढायला सुरूच केला. वय बस इथं समजा. मी ज्योतिबा डोंगर चढायला सुरूच केलं होतं. तर मला आता एक मामा भेटले. ते विदाऊट चप्पल डिग्रजवर निघाल्यात. एवढी भक्तिमय श्रद्धा ज्योतिबावर आहे ती मामांची. मामा नाव सांगा आपलं. यशवंत वासुदेव परीट. यशवंत वासुदेव परीट. हे मामा डिग्रजवर आहे. त्यांची सासंगाठी क्रमांक 3 आहे. बाप रे बाप, खरंच म्हणजे कल्पना करण्याच्या पलीकडे आहे. विदाऊट चप्पल डिग्रजवरून आल्यात. हो, आता मी एमआय पाशी आहे आणि इथं गाडी येऊन थांबत्या एस टी आणि या पुढं आपल्याला चालत जायचं आहे. आता ही समोर आपल्या एमआयच्या देवीचं मंदिर आहे. चला, भाविक सगळे येत आहेत इथं दर्शन घेऊन. मित्रांनो, एमआय देवीचं मंदिरचं परिसर बघा केवढं भक्तिमय झालंय. गुलालानं माखलंय सगळं. नारळ देऊन पडला. मित्रांनो, आता मी एमआय देवीच्या इथं आहे आणि मागं बघू शकता किती गर्दी झालेली आहे भाविकांची. खूप लोक आता गुलालानं माखलेले आहेत. या सासंगाट्या सगळ्या दर्शनाला आले आहेत. एमआय देवीच्या ज्योतिबाचं दर्शन घेऊन एमआयच्या देवीला दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर आता आपण जाणार आहे वरती ज्योतिबा देवाच्या इथं. चौकात आले वरती आणि एवढी गर्दी आहे इथं. बाप रे बाप, हवा समोर. मित्रांनो, आता मी दक्षिणद्वारच्या येत आहे आणि दक्षिणद्वारातनं मंदिराच्या आत प्रवेश आहे. तुम्हाला नीट सांगतो आहे का, जेव्हा तुम्ही मंदिरात येता तेव्हा वरच्या उत्तर दरवाज्यातनं आपल्याला आत येऊ देत नाहीत. फक्त दक्षिण दरवाज्यातनं मंदिराच्या आत प्रवेश आहे आणि उत्तर दरवाज्यातनं आपल्याला मंदिराच्या बाहेर पडता येतं. आता हे बघा समोर दक्षिण दरवाजा आहे. आता आपण ह्याच्या आत जाऊन मंदिरात प्रवेश घ्यायचा आहे. आता आपण ज्योतिबा मुख्य डोंगरावर आलेलो आहे. मंदिरात प्रवेश घेतला आहे. सासंगाट्या या सगळ्या मानाच्या सासंगाट्या आहेत. 33 नंबर आहे इथं आणि सगळ्या मानाच्या सासंगाट्या बघा इथं. 34 नंबर, 72 नंबर, 85 नंबर, 36 नंबर आणि चांग बल 13 नंबर. सगळं गुलालाचा थर सचला आहे. थर नुसता गुलाल. नारळ बघा नुसता सासंगाटीला किती लावल्यात. मित्रांनो, आता मी देवीच्या इथं थांबलोय. माझ्या मागं आहे आणि नुसता गर्दी चालू आहे. ही दर्शनाची रांग आहे, मुख्य दर्शन रांग, ज्योतिबाचं मंदिर.
भाविकांना आणि पोलीस अंमलदार अधिकारी सर यांना विनंती. बघा मित्रांनो 29 नंबर 21 नंबर 27 नंबर 16 नंबर अशा मानाच्या सासंगाट्यात थांबलेले दर्शन घेऊन चला सांग बोले आता एक असा क्षण दाखवतो तुम्हाला दर्शन रांग इथं थांबलेले आहे आता येणार आहे आपली सासंगाठी मानाची. बघा असं ब्रिज आता ओपन झालेला आहे सासंगाठी येणार आहेत म्हणून कसला क्षण आहे बघा बघा बरोबर आणि त्या सासंगाठी आता येणार त्या दोघांच्या मधून. आपल्या समोर आहे 105 फुटी सासंगाठी जी पण मानाची सासंगाठी आहे बघा. वा 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 जरा का मी ड्रोन पशीच गेले ते. तर मित्रांनो आता मंदिरातनं बाहेर आलो आहे जगाली होती. आता बरं वाटेल पाहिजे. तर मित्रांनो आता मी ज्योतिबाच्या मेन मुख्य मंदिरात होतो. तिथनं आता थोडंफार पाणी पिऊन थोडं थांबून आता मी आता आलो आहे यमाईच्या मंदिरापाशी. आता इथं ज्या मानाच्या सासंगाट्या आहेत त्या ज्योतिबाच्या इथल्या प्रदक्षिणा करून तिकडं यमाईपाशी येतात आणि सगळं झाल्यानंतर शेवटची जी मुख्य पालखी आहे ती इथे येत्या आणि तोफ आहे तोफ तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलो ती पहिला एक मंदिरात उडवतात आणि शेवटला यमाईपाशी ही इथे एक उडवतात आणि ती शेवटची तोफ उडवल्यानंतर यात्रा संपली असं घोषित होत आहे. लोक सगळे मग जायला चालू होतात. तर मित्रांनो यात्रेमध्ये बरोबर जोरात पाऊस पडत आहे. पाडळीची काठी झाकून ठेवलेली आहे पावसामुळं. मला आता व्हिडिओ दाखवता आला असता. मित्रांनो पाऊस जास्त पडल्यामुळं पाडळीची काठी झाकून ठेवली कारण रेसिपीची कापून आहे तुला पाडळीच्याला झाकून ठेवलेली आहे आणि घरात एक मुलाखत घेतली पाडळीच्या लोकांची ती बघा तुम्ही. सातारा जिल्ह्यामध्ये सातारा तालुक्यातील पाडळी एक गाव आहे. इथून आज 300 वर्षापासून जी परंपरा जी चालू आहे आणि पायी प्रवास केला जातो ह्या काठीचा आणि प्रत्येक ठिकाणी पानपीठ केलं पायी म्हणजे पायात कण काही न घालता अशा पद्धतीचं व्रत हे केलं जातं. तसेच काठी ही चालवत आणली जाते प्रत्येक ठिकाणून आणि प्रत्येक ठिकाणी जेवणाची आणि याची भक्तगण सोय करतात आणि ह्या पद्धतीनं डोंगरावर काठी येते. डोंगरावर काठीला पहिला मान आहे, 1 नंबरचा निशाणाचा मान आहे आणि प्रत्येक छबिन्यामध्ये थोरला छबिना असो धाकटा छबिना असो 1 नंबरचा मान असतो आणि ह्या पद्धतीनं काठीचा दुसऱ्या दिवशी खाली डोंगरावर खाली जाते आणि 5 तारखेला पाडळी या गावात भव्य असं यात्रा भरते. इथे नाही म्हणलं तरी 2-1 लाख पब्लिक गोळा होते आणि मोठ्या प्रमाणात आणि गावाला ब वर्गाचा दर्जा असल्यामुळे तिथले शासननी संपूर्ण तयारी करते. मित्रांनो पाडळीची जेवढी पण लोक आहेत की नाही बघायला गेलं तर आता इथं सध्या 200 ते 300 लोक आल्यात. त्याच्यापेक्षा जास्त नसतील तर ही सगळी की नाही अनवाणी पायानं आल्यात आणि तिकडनं चालत आल्यात मित्रांनो. म्हणजे एकदम परंपरागत जसं आहे तसं फॉलो केल्यात.
भेटलेले आहेत यात्रेत. मजा करा. दरवर्षी असतात आई भाऊ पेपर वर आहे काठी. आता जाऊन बघायची आपल्याला. तर मित्रांनो 13 नंबरची मानाची काठी आहे. आधीच वजी आहे आणि आता पाऊस पडल्यामुळे कापड भिजल्यात. आता काठी दुप्पट वेचीनं झाल्या. बघा की खूप मोठी काठी आहे. गुंडा तर एवढं मोठा आहे की नाही. आता काठी हलता हलन झाल्या. तरी भाविकांची गर्दी एवढी आहे की नाही एकदम प्रॉपर नियोजनबद्दल घेऊन चालल्या तिने सगळं. मित्रांनो मानाची काठी क्रमांक 14 105 फूट ही आहे आणि 115 फूट ही मानाची काठी क्रमांक 15. तर मित्रांनो ह्या सगळ्या कुर्तवाडच्या काट्या आहेत. बघा सगळ्या कुर्तवाड गावच्या काट्या. चांगलं पवार बंधू भैरवाडी. समोर आहे ती काल भैरवची पालखी आहे. 2 दिवस यात्रेला या पालखीचाही मान मोठा आहे. तर मित्रांनो हे पण थरथर आले. सगळे थरथरायला लागलेत. ये थरथर आले. कसं आहे माणूस कसा आहे. तर मित्रांनो आता तोप आलेली आहे ज्योतिबाची. मित्रांनो तोप बघा. आता पालखी आल्या ज्योतिबाची मुख्य पालखी. बघा ज्या दिवसाची चालेल की नाही त्या पालखीच्या. बघा ही पालखी आहे बघा. मित्रांनो पालखी आल्या. दर्शन घ्या लवकर. बघा नुसता गुलाल किती सांग भलं. पालखी पुढे गेल्या. गर्दी बघा नुसता माग कशी आहे. वा काय गर्दी आहे बघा. नुसता गर्दी. हे भाऊ एक पावसा भिजलाय आणि नुसता कुडकुडालाय. इकडं हात कर बघा. हात कर. नुसता कुडकुडाले. आता बासुंदी चहा प्यायला जाणार आहे हो. हे सेंट्रल प्लाझाच्या इथं सासन काट्याच्या न्यायालय जातो इथं बघा. तर मित्रांनो मुख्य पालखी यमाईच्या इथं गेल्यानंतर तोप वाजू द्यात आणि तिथनं सगळी यात्रा संपते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.